हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राजा प्रभु रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं तुल्यं सर्वं मे रघुनन्दनं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिके पूर्णवैराग्यराजे वसिष्ठा कविज्ञान योगेश्वराचे, कविवांबिका सारिका ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी पावसावे, तुझा दास हो दास वावोदनावे, अपत्यावरी पावती प्रेम दासा महाराजा सद्गुरु रामदासा। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री रामरायाच्या चरणी, श्री समर्थांच्या चरणी, महाराजांच्या चरणी आणि आपणा श्रोत्यास वंदन करून आपण पुढील विवरणास सुरुवात करणार आहोत। नवविधा भक्तीचा आपला दशक चालू आहे. पहिल्यांदा आपण नवविधा भक्ती म्हणजे काय, ती कोणत्या प्रकारे केली जाते, क्रमविकास जो आहे तो आपण बघितला. नंतर श्रवण भक्ती बघितली, कीर्तन भक्ती बघितली, नामस्मरण भक्ती बघितली. श्रवण भक्ती आणि कीर्तन भक्ती ही भक्तीची बहिरंग साधने आपणही बघितलेली आहे. कारण त्याला त्या कशावर तरी अवलंबून नाही, त्या स्वयंपूर्ण नाही आहे, ते एकमेकावर परस्परावर एवढी आहे. आणि कीर्तन भक्तीतूनच नामस्मरण भक्ती हृदयात येत असते. आपण हे बघितलेलं आहे. कारण कीर्तनामध्ये कीर्तनकार जयघोष करत असतो, नामघोष करत असतो. जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. अशा कीर्तनातला हा जयघोष हा होत असतो. तेव्हा ती नामस्मरण भक्ती तेव्हा उत्पन्न होत असते. वक्ता आणि श्रोता या दोन्ही कीर्तन भक्तीमधनं नामस्मरणाकडे म्हणतात. आणि नामस्मरण भक्तीचं आपण महत्त्व आपण परवा बघितलेलं आहे की नामस्मरण भक्तीने आपल्याला काय साध्य होतं. आपला अनुसंधान आहे कायम भगवंताशी नामाच्या माध्यमातून राहतो. नाम आणि रूप ही दोन्ही भगवंताची रूप आहेत. आणि रूप अवतार घेतलेले असल्यामुळे रूप हे अविनाशी आहे. त्यामुळे रूप जरी गेलं तरी नाम हे कायम राहतो आहे. आता आपण राम आपण म्हणतो दाशरथी राम हा अवतार तरी घेतलेला आहे. पण अवतार घेतला असता तरी त्याला किती अवतार गेले तरी आपल्याला त्यांना हा देह त्यागावाच लागतो. त्याप्रमाणे पण त्यांचं नाम हे अजरामर आहे, ते शाश्वत आहे. म्हणूनच आपण आज इतके वर्ष झाली तरी आपण नाम घेत असतो. नामाचा घोष करून आम्ही आपल्याला म्हटलं की माझ्या माहेरी ही नामघोष करण्याची जी आहे पद्धत ती अजून पुढे आता माझ्या वेळीने पण सुरू केली. आपण परवा उल्लेख केलेला आहे. ह्या नामघोषाने हे सगळं वातावरण हे गुंतवून जातं. अवधूतमय हे सगळं जे धाम आहे, हा ब्रह्मांड आहे, ते दुमदुमलं गेलं पाहिजे. आणि महाराज म्हणतात कसं की नामस्मरण हे आपल्या कानाने आपल्याला ऐकायला आलं पाहिजे. किंवा तो मंत्र जो आहे तो आपल्या डोळ्यासमोर सतत सरकला पाहिजे. नुसती माळ आपण करतो त्याच्याबरोबर हे जे आहे तुम्हाला म्हणते जसं की नामस्मरण हे आपल्या अंतरातनं, कारण ते मनाने करायचं परमार्थ मनाने जास्त करायचा असतो. ते मनामध्ये त्याचं रूप ध्यान कायम आपल्यात असलं पाहिजे. आपण हे नामस्मरण भक्तीत आपण बघितलेलं आहे. आणि नामस्मरण भक्तीनंतर आता चौथा क्रमांकाची भक्ती आहे पादसेवन. आता पादसेवन भक्ती
त्याच्यामध्ये नुसते सद्गुरूंचे चरण सेवाचे चिरायचे किंवा सद्गुरूंची पाद्यपूजा करायचे एवढा बरोबरचा अर्थ अभिप्रेत समर्थांना नाही आहे. तर तो काय अर्थ आहे तो आपण समर्थांना आधी या गाण्यातून वंदन करू आणि मग त्या काय अर्थ समर्थांना अभिप्रेत त्याचं आपण बोलणार आहे. आज पादसेवन भक्ती आहे, त्यामुळे पादसेवन भक्ती अभ्यासून जे माझ्याकडनं जाणं झालेलं आहे ते आपल्या समर्थ चरणी अर्पण करणार आहोत. सद्गुरूंचे पादसेवन, सद्गुरूंचे पादसेवन नित्य करावे भाव ठेवून, नित्य करावे भाव ठेवून. चौथी भक्ती पादसेवन श्रेष्ठ सेती जगती जाण, त्रैलोक्याते करीती पावन, यास्तव सेवू सद्गुरु चरण. सद्गुरूंचे पादसेवन नित्य करावे भाव ठेवून. सद्गुरु चरणी शरणागती ठेविता जीवाची हो उन्नती. जन्म मरण ते खचित निरसेती, गुरु कृपा ऐसी असे महान. सद्गुरूंचे पादसेवन नित्य करावे भाव ठेवून. अनुभव येण्या परब्रह्माचा संग सोडावा, तो दृश्याचा मार्गावरुनी सद्गुरूंच्या चांगुलीतेची व्हावे पावन. सद्गुरूंचे पादसेवन नित्य करावे भाव ठेवून. पादसेवन हे ऐसे महान, स्वस्वरूपाचे मोही ज्ञान. परमात्मदेवीची भागविधान, शकून विनगी करजून. सद्गुरूंचे पादसेवन नित्य करावे भाव ठेवून, नित्य करावे, नित्य करावे, नित्य करावे भाव ठेवून. राजा विलास प्रभू रामचंद्र महाराज की जय. सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नवविधा भक्तीतील चौथी भक्ती पादसेवन. पादसेवन भक्तीचं आणि परमार्थामध्ये अगदी आगळं वेगळं असं स्थान आहे. श्रवण कीर्तन यामधून आपण साधन भक्तीतून साधन काय साधन असतो तर साधन चतुष्टय अशा 4 गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये विवेक आहे, वैराग्य आहे, शमदमादी सकट संपत्ती आणि चौथं मुमुक्षुत्व हे 4 घटक आहेत. त्यामुळे त्याला साधन चतुष्टय असे म्हणतात. तर षटसंपत्तीपैकी दम हा भाग असतो तो कीर्तन आणि श्रवणातून. म्हणजे दम म्हणजे काय? दमन म्हणजे इंद्रियांचं दमन हे आपल्याला श्रवण कीर्तनातून आपण त्यातनं हे शिकत असतो. काय बरं सांगतात आपल्याला बघा, म्हणजे आपल्याला ताबा मिळवायचा आहे. बाह्य विषयांकडून आपल्याला भगवंताकडे आपली इंद्रिय वळवायचे. आता तुकारामांचा एक आपल्याला अभंग नेहमीचा परिचयाचा आहे. कुठला अभंग बरं? घेई घेई माझे वाचे गोड नाम गीतो वाजे, घेई घेई माझे वाचे. याच्यामध्ये समर्थ काय आपला तुकाराम महाराज काय म्हणतात?
प्रत्येक इंद्रियाला तुकारामांनी सांगितलेलं आहे की तुम्ही काय काय आहे का तुम्ही बाकीचा श्रवण करत असू नका, माझ्या विठोबाचे गुणांचा. म्हणजेच तुम्ही आपली बाह्य इंद्रिय जी आहे, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय जे आहे ते आपल्याला आत वळवायचे आहे. दम त्याचं दमन करायचं आहे आणि अंतरात असलेल्या विठ्ठलाकडे त्या परमात्म्याकडे ती वळवावी आहे. त्यामुळे आपल्याला इंद्रिय दमन या दोन्ही भक्तीतून आपल्याला हे साध्य होत असतं. तर त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा असतो, अभ्यास करायचा असतो. साहजिकच आहे, कुठल्याही गोष्टी मग साधायची म्हणजे तुम्हाला अभ्यासाशिवाय कळणं काय नाही. अभ्यास केला तर तुम्हाला यश हे नक्कीच प्राप्त होत असतं, हे नक्की 100% आहे. तर प्रयत्न करायचे आणि नामस्मरण भक्तीमध्ये काय करायचे याचं मनावर विजय करायचे. परवाच मी म्हटलं, परमार्थ हा मनाने आधी करायचा असतो. मन आपल्या सर्वांजवळ असतं, म्हणजे मन परमार्थात पाहिजे. आणि जर तन जरी प्रपंचात असलं तरी मन हे परमार्थाकडे लागलं पाहिजे. म्हणजे हे मन आहे ते आपल्याला त्याच्यासाठी काय करायचं आहे, मनावर विजय मिळायचा आहे. शमदान म्हणजे शम म्हणजे मनाला आपल्याला विजय मिळवायचे आहे आणि हे परमार्थाकडे वळवायचं आहे. त्यासाठी त्या लागणारा जो अभ्यास आहे तो नामस्मरण भक्तीमधून आपल्याला साध्य होत असतो. आणि पादसेवन भक्तीमध्ये काय आहे तर पादसेवन भक्तीमध्ये शरणागती आणि सेवा हे दोन्ही भाव अत्युच्च पातळीवर असतात. तुम्ही शरणागत झाल्याशिवाय सद्गुरू तुम्हाला 100% प्रसन्न होतच नाही. सद्गुरू हे आपल्या शिष्याची परीक्षा देत असतात. तो किती आनंदी आहे. आपल्याला परवा आपला विषय निघाला पाहिजे की तुम्ही नम्र झालात तर तुम्ही महापूर आला तरी सुद्धा तुम्ही महापुरे झाले जातील तेथे लवाळे लागेल. लवाळे म्हणजे नदीकाठचं ते गवत असतं ते नमतं आणि त्याच्यावरून पाणी लागतं आणि पाणी गेल्यानंतर पुन्हा ते ताट पडतं. पण महामुलांनी काय होतं, ताट असतात ते वृक्ष ते कोलमडून पडतात. म्हणजे जो आपला अहंकार आहे तो कोलमडून पडायला हवा. त्यामुळे आपण शरणागत झालो तर आपला अहंकार हा नक्की आपण कोलमडून पडणार आहे. आत्माराम ग्रंथामध्ये समर्थाने असं शिष्याला भक्त आणि स्वतः असाच संवाद येतो पण की काय तुम्हाला अर्पण कर, नाशिवंत जे आहे ते तुझं देईल तिथून तुझं अर्पण कर. ते नाशिवंत आहे. सद्गुरूंना नाशिवंत घेऊन करायचं काय, पण आपला शिष्याला दृश्यामधलं बाहेर पडला पाहिजे ही सद्गुरूंची अपेक्षा असते, इच्छा असते. त्यामुळे ते नाशिवंत आहे. हे सगळं दृश्य जगत आहे ते नाशिवंत आहे, ते तू मला अर्पण कर की म्हणजे तू विघ्न आलाय तिथे मी तुला नेऊन घाली. म्हणजेच मूळ परमात्मा स्वरूपाशी मी तुझी भेट घडवून देईन असं सद्गुरू शिष्याला सांगत असतात. म्हणून सद्गुरू चरणी शरणागती ही अत्यंत महत्त्वाचा भाव आपल्याला असला पाहिजे. आता सद्गुरूंचे पाय सेवाचे म्हणजे काय करायचं, पाय चोरणे वगैरे ही आपली देहाची सेवा झालेली आहे. पादपूजन करतात पण त्या अन्नसंवर्धना हा एवढाच भाव अपेक्षित नाही आहे. तर काया वाचा मने आपण बदलावे, मनाने सद्गुरूंना बंधायचे आहे. देह सद्गुरूंच्या नंतर देवाच्या सेवेत गुंतवायचे आहे. सद्गुरूंची देहाने सेवा करायची आहे. मन त्यांच्याकडून येणाऱ्या सूचना ग्राह्य करण्यासाठी सदैव तत्पर करायचे आहे. कधी सूचना करतायत इतकं सूचना करतायत कधी आपण त्याचं पालन करतोय कधी आज्ञेचं असं शिष्याचं वर्तन असलं पाहिजे. सदैव तयार ठेवायचे आणि सद्गुरूंपाशी निर्लेप आपलेपणा ठेवावा. आणि या 3 गोष्टी जर साध्य झाल्या एकत्र आल्या की ही पादसेवन भक्ती ही म्हणत असते. सद्गुरू कारण हे परमात्मा स्वरूपच आहे. सद्गुरू हे परमात्म्याचे दृश्य स्वरूप आहे, दृश्य स्वरूपातील रूप आहे आपल्याला. म्हणून सद्गुरू म्हणजेच परमात्मा स्वरूप, म्हणजे स्वस्वरूप म्हणजे सद्गुरू स्वरूप, परमात्मा स्वरूप म्हणजे सद्गुरू स्वरूप. हे ज्ञान जेव्हा आपल्याला होईल ना तेव्हा हे यथार्थ म्हणणं आपल्याला पटू येतं. आता अद्वैत बोधात सद्गुरू हे नेहमी आपल्याला माहिती आहे. अद्वैत बोध, अद्वैत म्हणजे त्यांच्यामध्ये काही द्वैत नसतं. द्वैत केव्हा निर्माण होतं की तुम्ही दुसरे दोन व्यक्ती जेव्हा येतात तेव्हा द्वैत निर्माण होतं. बाकीच्या भक्ती परवा मी म्हटलं तसं हे सगळं द्वैतात न्याय होते. तो आणि मी असं द्वैत असतं. पादसेवन भक्ती आणि नंतर आत्मनिवेदन भक्ती याच्यामध्ये द्वैत आहे त्याचा मोडच झालेला आहे. द्वैत नाहीच आहे, अद्वैत भक्ती तिथे निर्माण होते. त्यामुळे अद्वैत बोधा हे म्हणजे ते सस्वरूपात रंग असतात.
अद्वैत बोधात विराजमान झालेल्या सद्गुरूंच्या सहवासात आपल्याला राहायचे आहे आणि त्यांच्या चिन्ह जे आहे चरणचिन्हांचे अनुसरण करायचे आहे. अनुसरण करायचे म्हणजे काय? सद्गुरूंनी जो मार्ग साधना केलेली आहे परमात्मा प्राप्तीसाठी त्या मार्गावरून आपल्याला जायचं आहे. आता मगाशी माझ्या गाड्यात होया मार्गावरून त्यांच्या चालून त्यांची व्हावे म्हणजे आपण त्यांच्या मार्गावरून आपण चालायचे. त्यांच्या मार्गावरून गेलं की आपल्याला ते निश्चित परमात्म्यापर्यंत जाणार. वाट दाखवणारा हा निश्चित वाट माहिती असेल तरच वाट दाखवू शकतो ना. तर सद्गुरूंना ही परमात्म्याची वाट सहज माहिती आहे, त्यांनी साध्य केलेली आहे. त्यामुळे ते आपल्याला त्यांच्या वाटेमागे वागो तर गेलं की आपल्याला ते तिथे मिळणारच आहे. त्यामुळे म्हणजे अनुसरण करणं म्हणजे त्यांच्याचप्रमाणे उन्मनी अवस्थेत उन्मनी सद्गुरूंच्या ठिकाणी मन हे मन राहतच नाही. त्यांचं मन हे परमात्मा स्वरूपी विलीन झालेलं असतं. देहाने जरी सद्गुरू दिसत असले तरी ते मनाने मात्र सद्गुरू हे परमात्मा स्वरूपाशी तादात्म्य पावलेले असतात. म्हणजेच ही उन्मनी अवस्था आहे. उन्मनी अवस्थेमध्ये स्वतःचं मन हे वेगळंपणाने राहतच नाही आणि अशा अवस्थेत राहणे म्हणजे पादसेवन भक्ती आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितले आहे. आता काय काय करायचे आपल्याला? सद्गुरूंची सेवा करायची, त्यांच्या चरणाचे पूजन अर्चन हे बाह्य अर्चन करायचंच आहे. पण तो मगाशी आपण म्हटलं तसं अनन्य भाव शरणागती मनात ठेवून तुझ्या शरणागत जाणून अंकित कधी माझे इथं पांडुरंगा असा एक सुंदर अभंग आहे. नंतर माझं सुद्धा एक सुंदर सद्गुरूंचं वरती गाणं झालेलं आहे. शरण शरण सद्गुरुनाथा शरण शरण सद्गुरुनाथा चरणी तुझिया ठेविते माता शरण शरण सद्गुरुनाथा. यामध्ये सद्गुरूंचं सगळं महत्त्व आलेलं आहे की त्यांनी आपल्याला त्यांचं जर आपण पूजन केलं ते आपल्याला परमात्म्याची वाट दाखवत आहे आणि त्यांचं आपण बोल करून आपण जर सद्गुरूंचा अनुज्ञा करत भक्तिपथावरील चालू करत आणि त्यामुळे आपल्याला परमात्म्याला प्रेमी होण्यासाठी त्यांच्याप्रमाणे आपण वागायचं आहे तर आपल्याला परमात्मा भेटली ही नक्की होणार आहे. तर सद्गुरूंची सेवा करायची, त्यांच्या चरणाचे पूजन अर्चन करावे आणि काया वाचा मने हे त्यांना आपण एक पूजन करायचं आहे. अनन्य शरण व्हायचे. अनन्य शरण दिला प्रभूला अनन्य शरण दिला असा हे अभंग आहे. त्यामुळे अनन्य भाव असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. भक्ती याशिवाय भक्ती होतच नाही, सुरूच होत नाही. अनन्य भाव भक्तीसाठी हा अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला? त्यांनी केलेला उपदेश आचरणात आणायचा आहे आणि काय करायचे पुढे हे सर्व आपण पादसेवन भक्तीमध्ये येतं. त्यांचं पूजन अर्चन येतं, त्यांच्याकडे अजून शरणागती येते आणि त्यांच्या आज्ञा पालन करण्याचा सदैव तत्पर राहायचं आहे. ह्या आणि आचरण त्यांनी केलेला उपदेश आहे त्याचं आचरण करायचं आहे, आचरणात आणायचं आहे. हे सर्व हे पादसेवन भक्तीमध्ये येत असतं बरं का. आणि सद्गुरूने ज्या मार्गाने साधनेची वाटचाल केली आहे त्या मार्गाचे अनुसरण हे आपल्याला करून सद्गुरू कृपेने परिपूर्ण व्हायचं आहे. सद्गुरू हे परिपूर्ण आहे. परमात्मा असा परिपूर्ण आहे, त्याचा सद्गुरू त्यांचंच रूप असल्यामुळे तो परिपूर्ण आहे. त्यामुळे सद्गुरूंच्या सारखं आपल्याला परिपूर्ण व्हायचं आहे. म्हणजे त्यांचा आपलं मन त्यांच्या ठिकाणी आपल्याला समर्पित करायचं आहे, विलीन करायचं आहे त्यांच्यामध्ये. आणि सद्गुरूंचं काय करायचं तर काया वाचामध्ये म्हणजे काय करायचं? सद्गुरूंच्या सहवासात कायाने करायचं म्हणजे काय? आपली जी देहबुद्धी जी प्रबळ असते ना, देहबुद्धी आपल्याला सोडून द्यायची. देहबुद्धी म्हणजे ही देह आहे हे मानणं हे अज्ञान आहे. म्हणजे ही देहबुद्धी ही आपल्याला सोडून द्यायची आणि आपलं देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. मनाचे सुख अभ्यास आहे. त्यामुळे देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे वाटचाल झाली पाहिजे. म्हणजे मी म्हणजे आत्मा म्हणजे अयम आत्मा ब्रह्म ही अनुभूती आपल्याला ही सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त होत असते. त्यामुळे आपल्याला काय करायचे? देहबुद्धी सोडून द्यायचे. हे कायिक पादसेवन झालं, पण कायिक पादसेवनमध्ये हे आहे पण मनाने सुद्धा
कोणालाही कधीही दुखवायचं नाही आहे. आपल्याला मन कोणाचे कधी दुखवावे असं महाराजांच्या सुबोधामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे. मन कोणाचेही दुखवायचं नाही आहे. ही हत्या आहे एक प्रकारची. मन दुखवणं कोणाचं हे कधीही दुखवायचं नाही आहे. अंतःकरण दुखवायचं नाही आहे. आणि वाचनी पादसेवन करणे म्हणजे त्यांची स्तुतीच करायची असं नाही. स्तुती करायचीच आहे, पण मन दुखवायचं नाही आहे. प्रत्येक अंतःकरण कोणाचं दुखवायचं नाही. कारण प्रत्येकाच्या अंतरामध्ये हा अंतरात्मा बसत असतो. आत्मरूपाने स्वस्वरूपात त्याचं जे आहे ते आपल्या प्रत्येकाच्या अंतरात्म्यात आहे. आणि तो मी त्याला दुखवलं माणसाला तो अंतरात्माने दुखवला जातो. म्हणून बाणीने कोणाचंही मन दुखवायचं नाही आहे वाचेने. आणि आपल्या बाणीने काय करायचं आहे, कोणाची निंदाही करायची नाही. निंदा तुम्ही जेव्हा निंदा करता तेव्हा ते दोष असतात. लोकांचे दोष आपल्याला दिसतात, पण ते आपल्यात असतात म्हणून ते आपल्याला दिसतात. नाही अन्यथा आपल्याला लोकांचे दोष दिसणारच ते. आपल्यात तो दोष असतो, पण आपण ते काय होतं, दुसऱ्याच्या डोळ्यातलं उसळ दिसतं आणि आपल्या डोळ्यातलं उसळ दिसत नाही असे एक म्हण आहे. आपले दोष आपल्याला कधीच दिसत नाही. आणि ते दाखवून दिलं समजा एखाद्या माणसाने तर लगेच आलाय मोठा शहाणा असं आपण लगेच म्हणून जातो. माझ्यावर एक पातळीवरचं एक उदाहरण आहे. त्यामुळे निंदा करायची नाही आहे. आणि नंतर सतत वाचेने त्यांनी दिलेल्या मंत्राचा उच्चार करायचा आहे. त्यांनी गुरुंनी दिलेला मंत्र हा सिद्ध झालेला असतो. त्यामुळे जोपर्यंत गुरु भेटत नाही तोपर्यंत आपल्या मनाने आपण मंत्र घ्या बाजू जपा. पण सद्गुरूंनी दिलेला मंत्र आणि आपण मनाने केलेला मंत्र जो यामध्ये नक्कीच फरक आहे. सद्गुरूंचे अधिष्ठान त्या मंत्राच्या मागे असतं, त्यांची शक्ती त्याच्या मागे असते. त्यामुळे गुरूंनी दिलेला जो मंत्र आहे तो वाचेने सतत उच्चार करायचा आहे. आणि हे वाचिक पायसेवन झालेलं आहे. आणि मनाने म्हणजे सद्गुरूंचे सतत चिंतन करायचे आहे. मनानं सद्गुरूंचं सतत चिंतन करायचं आहे. हे झालं काही तो वाचिक मानसिक हे पादसेवन झालेलं आहे. आता यामध्ये या समासाचा आपण थोडक्यात आराखडा असा बघायचा आहे. एवढी 1 ते 3 मध्ये या पादसेवन भक्तीची व्याख्या केलेली आहे. बघा, पादसेवन तेची जाणावे काया वाचा मोगावे सद्गुरूंचे पादसेवामुळे सद्गती कारणे. या पादसेवन भक्तीने आपल्याला सद्गती प्राप्त होते ते व्याख्या केलेली आहे समर्थांनी. या नाव पादसेवन सद्गुरू फळ निरसावया जन्ममरण या कारणाने तुम्ही सद्गुरूच्या चरणी लीन झाला तर आनंद झाला तर आपला जन्ममरण ते खचित निरसते. म्हणून आपल्याला पादसेवन भक्ती करायची आहे. आणि ती साधारण आपल्याला निसमर्थान पुढे आपण प्रार्थना करतो. त्यामुळे सद्गुरू कृपेशिवाय तुम्हाला काहीही करणं पाहिजे असं समर्थने पुढच्या ओळीत सांगितले. त्यास काया हे कारणे नवलाही सद्गुरू पाय सेवावे सद्गुरू पाय सेवावे असं समर्थांनी सांगितलेलं आहे. का बरे सेवाचे सद्गुरू सद्वस्तू दाखवले व सद्वस्तू हा परमात्म्याला परब्रह्म्याचाच नाव आहे. सद्वस्तू म्हणजेच परमात्मा म्हणजेच परब्रह्म. सद्वस्तू दाखवले सद्गुरू हे आपल्या परमात्म्याची ओळख करायची आपल्याला दाखवतो. सद्गुरूंच्या कृपेशिवाय परमात्मा स्वरूपे प्राप्त होणे दिसतच नाही. कारण आपल्या बाह्यचक्षूंना ते दिसणं शक्य नाही. आपल्या अंतर्चक्षुने सद्गुरू उघडतात आणि त्यामुळे आपल्याला परमात्मा स्वरूपाचे यथार्थ ज्ञान हे आपल्याला होत असतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला सारासार विवेक कळायला लागतो. सार म्हणजे काय, असार म्हणजे काय. जे शाश्वत असतं ते सार आहे आणि जे अशाश्वत असतं ते असार आहे. असार हे आपण कशी म्हणतात तसं हे दृश्य जगत आहे असार आहे. त्याचा आपल्याला त्याग करायचा आहे. आणि जे सार शाश्वत आहे ते आपल्या सद्गुरूचरण गुण धरावे. आपल्या अंतरात सद्गुरूचरण हे कायम गुण ठेवायचे आहे. त्यामुळे आपल्याला जी वस्तू दिसत नाही तर सद्वस्तू ती सद्गुरू आपल्याला सहज येईल. आपण मग अशी सद्गुरू लक्षण आपण बघितलं आहे, त्याच्यामुळे हे सगळं आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला त्यांनी सांगितलं तसं 1 ते 3 पादसेवनाची व्याख्या आहे. 4 ते 21 मध्ये सद्गुरू आणि सत्संग महिमा हे समर्थाने सांगितलं. महिमा आपण सुरू झालेला आहे की आपल्याला अनुभव घेतात त्याचा आपण अनुभव घेतला पाहिजे. संगत्याग केल्याशिवाय तुम्हाला हा अनुभव प्राप्त होणार नाही. संघ म्हणजे त्या एखाद्या गोष्टीला आपलं जे मन चिकटलं असतं ना त्याच्या
त्याच्यामध्ये आसक्ती असते आपली. आपल्याला बाह्य विषयामध्ये आपली आसक्ती आहे, तिथे चिकटलेली ती चिकटलेली तो संघ आहे, तो आपण परमात्म्याकडे वळवायचा आहे. असं आपल्याला संघ त्यागे विना हे न एक कदा अनुभव असेल. हे अनुभवाला कधीही तुम्हाला परमात्म्याचे संघ त्याग करण्याशिवाय हे अनुभवाला येत नाही. आणि त्यामुळे आता पुढची जी ओढी आहे ती आपण नंतर जरा थोडी मोठी जास्त स्पष्टीकरणाची ते आपण नंतर बघणार आहोत. तर 22 ते 26 उपसंवाद करताना जे आपल्याला आवडते, जे आवडते कोणाला, सद्गुरूंना. आपल्याला आवडतं ते आपण नेहमीच करतो, पण ते सद्गुरूंना आवडतं का? आता आपण नैवेद्य करतो बघा, साधी गोष्ट आहे. आपण परमात्म्याला आवडतो ते करतो का? आपल्याला आवडतं ते लोकांनी खाल्लं पाहिजे घरातल्या, असं वाटतं की नाही आपल्याला? पण परमात्म्याला जे आवडतं ते आपण करायचं आहे, आणि ते त्याला आवडतं ते आपण करायचं आहे. त्यानुसार भावतं त्याला करायचं, त्याच्या विचारानुसार आपली वर्तणूक ठेवायची. म्हणजे हे सद्गुरूंना आवडतं त्याप्रमाणे विचारानुसार वागायचे. तुम्ही काय त्यांनी दिलेलं नामस्मरण करायचे, अनुसंधानात कायम आपलं म्हणून गुंतवून ठेवायचे. रात्रंदिवस सद्गुरूंचे परमात्म्याचे अनुसंधान राहिले पाहिजे. म्हणजे ही वर्तणूक आपली पादसेवन भक्तीमुळे सद्गुरूंच्या सहवासात आल्यामुळे आपलं हे वर्तन आपोआपच बदलत जातं. त्यामुळे सद्गुरूंना जे आवडतं, भावतं त्या विचारानुसार वर्तणूक म्हणजे पादसेवन भक्ती आहे. असं समर्थांनी आपल्याला सांगितले. ही भक्ती म्हणजे दास्य भक्तीची पहिली पायरी आहे. पादसेवन भक्ती म्हणजे दास्य भक्ती ही पहिली पायरी. दास्य भक्ती आपल्याला मालूम आहे की सगळ्यांना दास्य भक्ती बघायची, बघितली पाहतो आहे. पण दास्य भक्ती आपल्याला येणार आहे तेव्हा विषय होणारच आहे. पण पादसेवन भक्ती ही दास्य भक्तीची पहिली पायरी आहे. त्यामुळे आपल्याला सद्गुरूंच्या चरणाशी वंदन करायचे आहे. आता यामध्ये समर्थ हे एकदम ज्ञानाकडे म्हणजे ज्ञानमार्गाकडे वळत आहे. ज्ञानमार्गात या संकल्पना सगळ्या आहेत. संघत्याग आणि निवेदन, विधेय स्थिती, अलिप्तपण, सहज स्थिती, उन्नती, विज्ञान हे सप्तही एकरूप आहे. म्हणजे तुम्हाला एकदा संघत्याग साधला ना तर तुम्हाला आपोआपच निवेदन म्हणजे आत्मनिवेदन म्हणजे आपला मी जो अहम आहे तो अर्पण करायचे परमात्म्याच्या वेळी. विधेय स्थिती हा आपण आता ह्या देहस्थितीवर आहोत. त्या देहच नाही आहे, म्हणजे देह सोडून जी अवस्था असते ती विधेय स्थिती. असं आपण याचं स्पष्टीकरण थोडं बघायचं आहे. अलिप्तपण म्हणजे आपण त्याच्यामध्ये अत्यंत आसक्तीरहित राहणं, याला अलिप्त राहणे असं म्हणतात. कमळ कसं असतं, पाण्यापासून अलिप्त असतं की नाही, तसं आपण संसारात राहून संसारापासून अलिप्त राहायचे. म्हणजे संसारात मनाने कोणताच नाही आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. सहज स्थिती म्हणजे जी आपली आपण जन्माला येतो ती सहज स्थिती असते. त्याच्यात जन्माला आलेल्या मुलाच्या ठिकाणी असतं का काही का कुठलेही विकार त्याच्या मनाला शिवतच नाही. त्यामुळे ते जसं त्या अवस्थेत असताना तसंच आपली सहज स्थिती कायम परमात्म्याच्या ठिकाणी राहिली पाहिजे. उन्मनी म्हणजे आपलं मनच उत्तापणा नाही असं समर्थन केलं. माझे मन तुझे झाले म्हणजे आपलं जे मन आहे ते परमात्म्याच्या मनाशी, हे देह दोन असले तरी मन मात्र एकच असलं पाहिजे असं आपल्याला सांगता येईल. उन्मनी म्हणजे विज्ञान म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला सगळं हे विज्ञान जे आहे ते सगळं आपल्याला हे काय म्हणतो आपण, हे सगळे जे आहे ते संघत्याग आणि हे असं एक करायचं. संघत्यागाने केलं हे एकरूपच आहे. संघत्यागाने विधेय हे एकरूप आहे. संघत्याग अलिप्तपण हे सातही हे सगळे जे एकरूप आहे असं हे याचं विश्लेषण अजूनही थोडं मला करायचं आहे. पण आता ही ओवी आली म्हणून थोडंसं सांगितलं आहे. तर ह्या मार्गामध्ये या सगळ्या ज्ञानमार्गातल्या ह्या कल्पना आहेत म्हणजे संघत्याग वगैरे असं जो अत्यंत गुह्य जे ज्ञान आहे, किती गुह्य म्हणून शास्त्र विधमुक्तम भयानक, ते गुह्य ज्ञान असताना ते सूक्ष्म असतं आणि ते गुप्ततेनेच दिलं जातं. आणि हे गुप्ततेने ज्ञान कोण घेतं, ते सद्गुरू आपल्या शिष्याला हे ज्ञान देत असतात, गुप्तपणाने देत असतात, उघड देत नाही. आपल्याला त्याचा अनुग्रह आपण घेतो, पण ते अनुग्रहसुद्धा हे गुह्य ज्ञान त्याला आपली प्राप्ती त्याला बोध करायचे तो सद्गुरू हे कायम एकांतात करत असतात. नक्की हे आपण लक्षात ठेवायचे. गुह्य ज्ञान असतं ते उघडपणे कोणी सगळ्यांच्या समोर ते सांगत नाही. आणि हे अत्यंत गुह्यचं ज्ञान आहे ते सद्गुरूंच्या पादसेवनाने
हे प्राप्त होत असतं. गीतेमध्ये आहे की तद्विती प्रणिपातेन, म्हणजे तुम्ही प्रणिपातेमध्ये तुम्ही त्यांच्या चरणी शरण गेला तर ते तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार आहे. त्यामुळे सद्गुरूंना या गुह्यज्ञान प्राप्तीसाठी आपल्याला शरण जायचं आहे, त्यांची सेवा करायची आहे, मग अंतिम आपल्याला प्राप्त होणार आहे. या पादसेवन भक्तीने काय काय होतं तेही आपल्याला बघायचं आहे. पण समर्थ म्हणतात तसं पादसेवन भक्तीने आपल्याला सायुज्यतेचा लाभ होतो. सायुज्यतेचा लाभ म्हणजे आपण मगाच्या गाण्यातही बघितलेला आहे. पादकांचा पादसेवन भक्तीने नाश होतो आणि साधकाला गुरुशिष्याची आणि देवभक्ताची अनन्यता इथे आपल्याला दिसून येते. मगाशी म्हणून म्हटलं की पादसेवन भक्तीमध्ये अद्वैत तत्त्वज्ञान हे आपल्याला हे ज्ञान आहे. ते मी खूप एकच म्हणजे ही प्रचिती जी आहे ती पादसेवन भक्तीमुळे आपल्याला प्राप्त होते. आणि मी तूपणाची झाली वळवण आपण अगदीच म्हणतो, मी आणि तू याची वळवण होते, त्यामुळेच ते एकरूप होतात. ते म्हणून म्हणजे आपली ही वळवण आपली मी आणि तू हा भेद राहायलाच नको. म्हणजेच अद्वैताचा साक्षात्कार हा आपल्याला सद्गुरूंच्यामुळे प्राप्त होत असतो. अद्वैताचा साक्षात्कार असतो याची जरी हो नवी असं माझ्या एका गाण्यामध्ये समजता महाराजांच्या गाण्याची वेळ आहे की खरोखर त्यांच्या सेवेने आपल्याला अद्वैताचा साक्षात्कार होणार आहे हा विश्वास फक्त आपला पाहिजे. म्हणजे नक्की आपल्याला अद्वैताचा साक्षात्कार करून देणार आहे. आता अजून आनंद चरणी कशी पादसेवन भक्तीमध्ये आनंद चरणला कशी असते शरणता. आता बघा माझी देवपूजा देवपूजा पाय तुझे गुरुदारा, माझी देवपूजा देवपूजा. इथे या गाण्यामध्ये सद्गुरूंच्या चरणाला किती वेगवेगळ्या उपमा दिले बघा. गुरुचरणाची माती तीच माझी भागीरथी, माझी देवपूजा देवपूजा. गुरुचरणांच्या मातीला इतकं महत्त्व आहे की ती माझी भागीरथी म्हणजे गंगा आहे. नंतर गुरुचरणाचा बिंदू तोची माझा उपासनी. ही किती या अभंगातून अनंत शरणता आपल्याला दुरूनपणे दिसते. आपल्याला आपण जर सखोलतेने जो आपल्याचा अभंगांचा केला हे आपल्याला नक्की कळून येतं. आणि या ह्याच्यामध्ये समर्थ काय म्हणतात की या ज्ञानाचे विज्ञान म्हणजे आपल्याला या 7 सफळ मगाशी प्रक्रिया सांगितलेली आहे. निर्देशित अद्वैत बोध निर्देशित करता आहे. तर त्याच्यामध्ये आपण या 7ही ठिकाणी परमात्म्यात विलीन होणं हे मन ब्रह्मात विलीन होणं हे अपेक्षित आहे. आता त्या आपण या 7 प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण आधी बघूया आणि मग पादसेवन भक्ती तर काय महत्त्व आहे ते थोडक्यात आपण पुन्हा बघायचं आहे. त्यामुळे काय सांगायचं आहे, आपला मन तेवढ्यात सांगायचं थोडक्यात ते आपला देह परवा सद्गुरू चरणांची सद्गुरू चरणांची त्यांची सेवा करण्यात गुंतवायचं आहे. त्यांचा अज्ञान ग्रहण करण्यासाठी मन सदैव तयार ठेवायचं आहे. या 3 गोष्टी एकत्र आणणार तर पादसेवन भक्ती घडते. सद्गुरू हे परमात्मा स्वरूपच असल्यामुळे त्यांच्या संगतीत पादसेवन करून आपल्याला हे सगळं साध्य करायचं आहे. अनुभवाची ज्ञानप्राप्ती आपल्याला करायचं आहे. त्यासाठी अनुभव येण्या परब्रह्माचा संग सोडावा. तो दृश्याचा आपण मगाशी गाण्यात बघितलं. तुम्हाला संग सोडायचा आहे. दृश्याचा संग सोडला तर तुम्हाला हा परब्रह्माचा अनुभवाचा संग हा आपल्याला लागू शकतो. त्यामुळे सद्गुरूचरणी आपलं मन ठेवायचं आहे, एकरूप करायचे आहे. तर आता आपण त्या तेजेची ते नावे आपण समर्थ म्हणतात तसं आपल्या दोघे गोष्टी आणि सर्वत्र आहे असं मनाच्या श्लोकांना ऐकली तसं आपल्याला सर्वत्र हे सद्गुरू स्वरूप हे दिसलं पाहिजे. त्यामुळे परमार्थामध्ये कितीतरी गोष्टी आपल्याला अशा असतात की त्या सद्गुरूंची सेवा करून आपण त्यांच्या जाळी नुसतं पडून राहिलं ना तरी त्यांच्या कृपादृष्टीने काय होत नाही, सगळं साध्य होतं. तुम्ही त्यांच्या चरणागतीने नुसतं पडून राहिला तरी ते त्यांची कृपादृष्टीने काम करतच असते. त्यामुळे तर कितीतरी सगळे सहज आपल्याला कळायला लागतं. त्यामुळे आपल्याला त्यांच्यासारखं त्यामुळेच आपल्याला होता येतं. त्यामुळे पदसेवन भक्तीचा असा हा गूढ अर्थ आहे.
समर्थ व्यवहारदृष्ट्या या प्रत्येक प्रकारचा अर्थ सांगतात. काय सांगतायत तर सद्गुरूंच्या चरणांची सेवा करणे याचे नाव पादसेवन आहे. चौथी भक्ती पादसेवन. चौथी भक्ती पावन करीत जगती जय करता सायुज्य मुक्ती सांगता सौर्य. चौथी भक्ती जर तुम्हाला ही पादसेवन भक्ती साधली तर ही सगळ्या त्रैलोक्याला पावन करणारी अशी भक्ती आहे आणि त्यामुळे आपल्याला सायुज्यतेचा लाभ हा आपल्याला होत असतो. सायुज्य भक्ती मुक्ती ही 4 मुक्ती आहेत आपल्याला माहिती आहे. स्वरूपता, सलोकता, समीपता आणि सायुज्यता या 4 मुक्ती आहेत. पण या पहिल्या 3 मुक्ती ज्या आहेत ना त्या शाश्वत नाही आहेत. जेव्हा कल्पांत होईल तेव्हा या पहिल्या 3 मुक्तींना सरळ आहे म्हणजे त्यांचा नाश आहे. म्हणजे आता स्वरूपता आपण स्वरूप देवाच्या तिथे नेमक्या त्याचं रूप त्याला प्राप्त होतं असं म्हटलं जातं. स्वरूपता भक्ती मुक्तीमध्ये म्हणजे असं लोकता की ज्या ठिकाणी ज्या लोकात तो देव राहतो तिथे राहायला मिळणं ही सलोकता. म्हणजे आता उदाहरण गोंडोल्यात आपल्याला मिळणं तिथे राहायला मिळणं ही सलोकता मुक्ती. पण या 3 मुक्तींना चढवण आहे असे समर्थ म्हणतात. सायुज्यता ही मुक्ती शाश्वत आहे की त्यामुळे तुमचं जन्ममरण हे खंडित होतं. कारण जन्ममरण येणार तरी कारण आपण जर त्याच्याशी एकरूप झालो म्हणजे आपण परमात्मा स्वरूपच झालो ना. सद्गुरू स्वरूप झाल्यामुळे तिथे जन्ममरण राहतच नाही. कारण परब्रह्म हे सर्वदा असतच जे असते ते कायमच आहे. आज आहे, उद्या आहे आणि आज म्हणजे कालही होतंच ते कायम आहे. त्याप्रमाणे आपण त्याच्याप्रमाणे आपण सर्वात सदा सर्व आपल्याला जन्ममृत्यू हा नाहीच आहे. जो जन्म त्याला मृत्यू आहे पण ते असल्यामुळे कायमच आहे. त्यामुळे ते असतच असे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला जन्ममृत्यूची जर एक्झॅक्ट चुकवायची असेल तर अनन्यतेने शरण आपल्याला शरण जायचे सद्गुरूंच्या चरणी. त्यामुळे सद्गुरू चरण सेवावे या नामक पादसेवन. आणि म्हणून थोराहून थोर चौथ्या भक्तीचा निर्धार जय करता कैल पारण भूत प्राणी पावती असं आपल्याला समर्थ शेवटी सांगतायत. म्हणून सगळ्या थोराहून थोर अशी ही पादसेवन भक्ती आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं तर आपण पहिलं पान हा आईला केली आणि तो पहिलं केली. आपल्याला पहिलं तिला गेल्यानंतर आपल्याला तिथे आपला रामराय वाट होत असतं. आपल्याला तिथे गेल्यानंतर रामरायाची भेट होणार आहे. त्याच्या एका गीतामध्ये आहे राम काजनी राम धामनी राममय अवघे जीवन गावे किंवा राम नाम नाम पार करी भाव तेथे राम राव दर्शन घ्यावे. तिथे रामराय उभा आहे तिथे आपण जाऊन दर्शन घ्यायचं आहे. हा रामनाम मिळूनच हे आपल्याला हे साध्य होणार आहे. त्यामुळे हा आपला जो आहे पादसेवन भक्तीचा महिमा या समर्थांनी या समासात सांगितलेला आहे. आता त्या मगाशी तुम्हाला म्हटलं तसं मी थोडासा याचा निवडा करणार आहे. संघत्यागाचा आणि याचा संघत्याग आणि निवेदन. संघत्याग म्हणजे काय? परमात्मा वस्तू ही अतिशय सूक्ष्म आहे बरं का. त्यामुळे त्याचा बुद्धी आणि इंद्रिय यांच्या दृष्ट्यात वावरत असताना आपल्या त्यांच्या दृष्टीला दृष्ट्याला चिकटत असतो. परमात्मा वस्तू दृष्ट्याला त्याचं आपलं इंद्रिय तिथे मग अशी आपण म्हणतो बाह्य आपली इंद्रिय विषयांकडे धाव घेतात. त्यामुळे आणि परमात्मा वस्तू अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे ते संघ सुटण्याशिवाय संपूर्ण सुटण्याखेरीज म्हणजे संघटनाखेरीज हा अनुभव आत्मानुभव आपल्याला येत नसतो असं समर्थांनी आपल्याला सांगितलं. आता निवेदन म्हणजे काय? निवेदन म्हणजे असे तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे. निवेदन म्हणजे आपला मी जो आहे तो आपण सर्वस्व मी अधिक विध म्हणजे आपण आपला मी आत्मनिवेदन म्हणजे स्वतःला देवाला देवाच्या हाती आपल्याला सोपवणं याला आत्मनिवेदन म्हणतात. म्हणजे देवाच्या हाती आपण सोपवणं म्हणजे आपण राहतो का? नाही राहत. आपण देवाच्या मर्जीने आपण मला म्हणतो. देव जसं म्हणतो देवाला मंजूर ते मला मंजूर असं माझे बाबा म्हणायचे. आणि देवाच्या ठिकाणी आपण आपला मी जो अहंकार आहे मी म्हणजे अहंकार जन्मताच माणसाला मी हा चक्र करतो बरं का अहंकार काय म्हणते रंगी आपण सोमम सोम जन्मता बाहेर पडल्यानंतर कोहम म्हणजे
आपल्याला हा अहंकाराचा काळ ही आपल्याला जन्मापासूनच लागलेली असते. त्यामुळे निवेदन ही आपला मी बुद्धी हे सगळं मन बुद्धी चित्त अहंकार हे अंतःकरण दृष्टी आहे ते सर्व आपण सद्गुरूंच्या चरणी परमात्म्याच्या चरणी आपण अर्पण करायचं आहे. विधेय स्थिती मगाशी आपण म्हटलं तसं सामान्य म्हणजे आपण सदैव स्थितीत असतो, पण हे विधेय स्थितीत असतात ते देहभानावर नसतात. देहाचे व्यवहार करत असतील तर ते देहभानावर नसतात. सदैव स्थिती असते मी देहच आहे घट्टभावनांनी त्यांचे सगळे व्यवहार करत असतात. त्यामुळे सर्व दृश्यांचे क्रिय असलेला देह साधना मला वाटत असतो, पण हे सद्गुरू जे असतात ते देहाला कधीच बरं मानत नाही. ते अशाश्वत आहे या देह हा दृश्य जे दिसते ते नाशवंत आहे. हा देह जाणार आहे, पण त्यातला जो आत्माराम आहे तो बरी युवानुगे आत्माराम समर्थांनी आर्थिक म्हटलेले आत्मारामाच्या, तर तो मात्र युगानुगे अंतरात्मा आपला अंतरात असणारा असतो, त्याला नाश नाही. पण हे आपण जाणत नाही, आपण देहालाच आपण खरं म्हणतो आणि तो आत्मा जर दिसत नाही तर ते लोकांना कसं खरं वाटणार. जे दिसतं ते लोकांना खरं वाटतं. दिसते का आपण म्हणतो ते दिसते करून दिसते भासते, पण ती खरी नसते, ती भासमान असते, ती माया असं मायेचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे आपण हा जो अहंकार आहे विसर पडायचा आपल्याला आपल्या देहाचा विसर पडला म्हणजेच आपण विधेय स्थितीत जातो असं समर्थ म्हणतात. अलिप्तपणा काय आहे? लिप्प म्हणजे लिपणे. त्यांनी आपल्याला अलिप्तपणा कशाने येतो तर आपलं सगळं ते अंतःकरण आहे लिप्त झालेलो, आपण संसारात लिप्त झालं, विषय वाचनाने लिप्त झालं. यातनं जे आपण बाहेर पडलो तर आपल्याला अलिप्त स्थिती येणार आहे. त्यामुळे आपल्याला अलिप्तपणा आपल्याला यायला हवा. आता सहज स्थिती मग अशी म्हटलं सहज आतून सहज आपल्या देहाबरोबर जे जन्मलेलं असतं म्हणजे आलेलं किंवा आपल्या सहजन्मना आहे उत्पन्न जन्मताच प्राप्त झालेलं असतं ते सहज असतं. त्या स्थितीमध्ये मगाशी बालकाचं उदाहरण दिलं, तो कसं असतो जन्माला आलेले म्हणून अमुक म्हटलं का नाही म्हणत, पण आपण म्हणतो ना म्हणजे आपली सहज स्थिती नाही आहे, आपल्याला हे हवे हव्या सगळं सरतो का नाही सरत, तर तो सरला पाहिजे. त्यामुळे आणि उन्मनी अवस्था म्हणजे काय होतं उन्मन म्हणजे उन्मन म्हणजे वरच्या गतीला म्हणजेच परमात्मा ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वानि असं गीतेमध्ये आहे. जे सत्वगुणी माणसं असतात ती ऊर्ध्व दिशेने वाटचाल करत असतात असं गीतेमध्ये म्हणते. नैवेद्यम सत्वता रजगुणी असतात ती मध्ये असतात आणि तमोगुणी पाताला असं वर्गीकरण केलेले आहे भगवंतांनी. तर म्हणजे आपलं मन हे कायम 3 अवस्थामध्ये जागृती स्वप्न काय आला ना प्रश्न, तर तो काय असतं आपलं मन कसं असतं जागृती स्वप्न आणि सुषुप्ती ही 3 अवस्था आहे. या देहाच्या अवस्था आहे, त्या चारिक देहाच्याच अवस्था आहे. पण उन्मनी अवस्था ही समर्थांनी 5वी अवस्था ह्याचं वर्णन केलेलं आहे की त्याच्यामध्ये तुमचं मनच उरत नाही. त्यामुळे तुझ्या अवस्था आहे ते तुझ्या जाणे ब्रह्म जाणे नाही, पण मी ब्रह्म जाणला की तुझ्या अवस्थेचे भान असतं ते उन्मनी अवस्थेत नसतं. उन्मनीमध्ये मन संपूर्णता परब्रह्माचं काही विलीन झालेलं असतं. अशा या 7 अवस्था 7वी अवस्था सांगायची विज्ञान म्हणजे काय नक्की आपण आता हे सायन्सलाही विज्ञानच म्हणतात, पण नक्की जे जाणलं जातं ते विज्ञान आहे. आपल्याला सायन्स आपण म्हणतो सायन्सचे प्रयोग आपण शास्त्रज्ञ शोध लावत असतात, पण समर्थ म्हणतात विज्ञान ही विज्ञान म्हणजे नक्की जाणणे ही पूर्णता जाणणे परब्रह्माला पूर्णता जाणणे हे विज्ञान आहे. अशा या ब्रह्मसाक्षात्काराला आपल्याला जाणायचं आहे. ब्रह्महून ब्रह्म पाहावे, ब्रह्महून ब्रह्म अनुभवावे. आपण ब्रह्म झाल्याशिवाय आपल्याला ब्रह्माचा अनुभव कसा येईल याच्याशी एकरूप झाले पाहिजे. आणि या 7 अवस्था संकल्पना या संकल्पनांचा असा आपल्याला अद्वैत तत्त्वज्ञानातील संकल्पनांचा असा विचार आपल्याला या समासातून आपण केलेला आहे. आणि अशी ही पादसेवन भक्ती आहे ती आपल्याला साधायची आहे आणि आपल्याला सद्गुरू चरणांचं सेवन करायचं आहे. आणि हे 4थे भक्तीचं लक्षण आहे असं समर्थांनी इथे सांगितले. 22व्या सेवा आणि सद्गुरूंचे चरण या नावाला